पुण्यात एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने टोकाचं पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवलं। ताथवडे येथे एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने इमारतीच्या 15व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली। या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात तिच्या या निर्णयामागचं सत्य समोर आले। वर्गमित्राकडून सतत होणाऱ्या मानसिक शारीरिक त्रासाला कंटाळून तिने जीवन संपवल्याचं समोर आलं। सहिती रेड्डी असं या विद्यार्थिनीचं नाव आहे। ती आकुर्डीतील एका महाविद्यालयात इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्गात शिक्षण घेत होती। या प्रकरणी सहितीचे वडील यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यानुसार प्रवण डोंगरे याला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। सहितीच्या आत्महत्येमागील कारण समजू न शकल्याने सुरुवातीला पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती। मात्र तिने आत्महत्यापूर्वी आपल्या मोबाईलमध्ये अनेक व्हॉइस मेसेज करून ठेवले होते। तसेच काही रेकॉर्ड्स आणि पुरावे मित्रांना पाठवत स्वतःचा मोबाईल कुठे ठेवला आहे त्याचं ठिकाण सांगितलं। त्याचा पासवर्डही सांगितला होता। तिच्या मित्रमैत्रिणींनी हा सर्व प्रकार तिच्या पालकांना सांगितला। पोलिसांनी मोबाईल ताब्यात घेतला असता आत्महत्येमागील धक्कादायक सत्य समोर आले। त्यानुसार पोलिसांनी डोंगरे याच्यावर सहितीस शारीरिक मानसिक त्रास देऊन वारंवार शिवीगाळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे।